पैठणमध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर आहे। पैठणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी टफ फाईट आहे। अगदी बरं, पैठणमध्ये जर खासदार देखील शिवसेनेचा आहे, शिंदे सेनेचा, आमदार देखील शिंदे सेनेचा आहे आणि अशा पैठणमध्ये ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांच्यामध्ये जोरदार चुरस आहे। बघा, अजित पवारांचे राष्ट्रवादीचे 20 नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत। बघा, महायुतीतल्या पक्षांची आपण कामगिरी बघतोय, कुठल्या पक्षाचे किती नगराध्यक्ष आहेत। सर्वाधिक 177 नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाजपच्या आघाडीवर आहेत। 150चाही टप्पा ओलांडलाय भाजपनं, तर शिंदे सेनेचे 48 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर आहेत। बघा, महायुतीतल्या तिन्ही पक्षांची कामगिरी आपण बघतोय। शिंदे सेनेचे 48 उमेदवार आघाडीवर आहेत, तर सर्वाधिक 177 उमेदवार भाजपचे आघाडीवर आहेत। काँग्रेसचे 36 नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर त्या खालोखाल काँग्रेसचे 36 उमेदवार आघाडीवर आहेत, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे केवळ 10 उमेदवार आघाडीवर आहेत। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सेनेची कामगिरी मात्र फारशी समाधानकारक झाली नाही, कारण ठाकरे सेनेचे केवळ 9 उमेदवार आघाडीवर आहेत। ठाकरे सेनेचे 9 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे केवळ 10 उमेदवार आघाडीवर आहेत आणि भाजपचे सर्वाधिक 117 उमेदवार आघाडीवर आहेत। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 48 उमेदवार आघाडीवर आहेत, तर शिंदे सेनेचे 20 उमेदवार आघाडीवर आहेत। बघा, तिन्ही पक्षांनी चांगली कामगिरी केलेली आहे। विधानसभा निवडणुकीप्रमाणेच त्यांनी यश मिळवलंय, मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फारसं यश मिळालं नाही। 10 उमेदवार त्यांच्या आघाडीवर आहेत, तर ठाकरे सेनेचे केवळ 9 उमेदवारांनी आघाडी घेतली, तर काँग्रेसचे 36 उमेदवार आघाडीवर आहेत। आपण बघतोय विरोधकांची कामगिरी फारशी समाधानकारक नाही। केलेला एक चमत्कार आहे।